ह्या गोष्टी टाकल्या ना त्याच्यामुळं कारलं अजिबात कडू होत. खत द्यायचं आहे जेणेकरून ते पुढं कंपोस्ट खत तयार होईल, सेंद्रिय खत तयार होईल. साळुंखेचं काय म्हणणं आहे बरं? गुड मॉर्निंग एव्हरीवन. चला सकाळ झाली आहे आणि इतक्या वेळ खूप धुकं होतं, आता ते थोडंसं निवळलेलं आहे. सूर्य येताच, पण तरी अजून आहे वातावरणामध्ये. हे मी काम केलेलं ह्यापूर्वीचं आणि याच्यातलंच पानांचं खत म्हणून नैसर्गिक खत यांना दिलेलं आहे खोदून. आता इकडं बघा, ही एवढी गोळा केलेली आहे, इथून तिथून झाडला ही गोळा केलेली आहे. याच्यात हिरवी आहे, पिवळी आहे आणि याच्यामध्ये सुद्धा आहे तसं हिरवं गवतसुद्धा वाढलेलं आहे. तर तिकडचा कोरडा भाग आहे, पण इथपर्यंत आहे ना तर मग खोदता येईल. पण एवढ्या भागामध्ये मग एवढं खोदून पानांचं खत देता येईल. चला मी आता करत आहे खोदकाम अर्थात नैसर्गिक खत द्यायचं आहे. पानांचं खत द्यायचं आहे जेणेकरून ते पुढं कंपोस्ट खत तयार होईल, सेंद्रिय खत तयार होईल. मग गाडूनच देते आणि सारखं पाणी देत जाईल मी, म्हणजे लवकर कुजल. तर सुरुवात करते मी. त्याला पाणी आलं आहे तर आता पाणी पण देते. म्हणजे आता हे कुजून जाईल असं. बघा, ओलं गवत पण टाकलेलं आहे, वाळेल पण टाकलेलं आहे आणि आता पाणी पण सोडलेलं आहे. मस्त आता हे कुजून जाईल. केला आहे काहीतरी ह्या पानांचा उपयोग नैसर्गिक खत म्हणून. आणि तिकडचं राहिलेलं आहे, आता तिकडं ओलं नाही म्हणून ते सोडलं मी. मग खणायला किती खूप खूप म्हणजे खणायचं म्हटलं ना खूप दम लागतो. भाजीला काय करावा असा प्रश्न पडला आणि मग
फ्रीज उघडला तर त्याच्यामध्ये कारले सापडले पुन्हा. म्हटलं आत्ताच केली परवाच्या दिवशी आता पुन्हा कारल्याची भाजी. तर त्या दिवशी मी रस्सा भाजी केली होती, आता मी बनवत आहे सुकी भाजी. आणि जसा मी घेतलेला होतं त्या दिवशी साहित्य अगदी त्याच प्रमाणात मी आत्ता पण तेच घेणार आहे. तर सारी तयारी करून ठेवली, कोथिंबीर, कांदा, टोमॅटो सगळे चिरून ठेवले, इकडं खोबरं लसूण कुटून ठेवलं. आणि हे ना मी काय केलं, याच्यामध्ये आता वाफवणार नाही मी, डायरेक्ट काय करणार आहे, आता जसं मी चाळणीमध्ये घेऊन वाफवत होते आता तसं न करता मी काय करणार आहे, डायरेक्ट परतून घेणार आहे याच्यामध्ये. आणि याच्यातमध्ये बेसन पीठ पण थोडंसं टाकणार आहे, असं करणार आहे. आणि बाकीचं काय माल मसाले आपले आहे तेच असं पद्धतीने करणार आहे. तर कसं आहे आता हे याच्यामध्ये तर आपण ज्यावेळेस आपण कारले करतो आणि कडून होऊ नये यासाठी आपण कांदा हे वापरतो, चिंचेचा कोळ वापरतो. शिवाय आता हे मीठ, आता हे याचं पाणी काढून टाकणार आहे, 2-3 वेळा धुणार आहे. इकडं टोमॅटो हे वापरतो आणि शिवाय थोडा गूळ घालतो. ह्या गोष्टी टाकल्या ना त्याच्यामुळं कारलं अजिबात कडू होत नाही. तर चला आता घेते मी करून, पण थोडंसं बेसन पीठ टाकून करणार आहे अगदी. चला मग काय, आता त्या दिवशी सांगितलेलीच आहे रेसिपी ही. बघा अगदी मस्त कोरडी आणि चमचमीत कारल्याची भाजी बनवली आहे, मस्त चमचमीत आणि सुकी भाजी कारल्याची बनवली, अजिबात कडू झालेली नाही आहे. तर चला आता मस्त ज्वारीच्या भाकरी करून घेते मी. सकाळी हे इथपर्यंत काम केलेलं आणि इथून तर इथपर्यंत सर्व आत्ता करून टाकलं मी. आणि मोटर पण बंद करून टाकली वाटतं. आता हे उद्या सकाळीच इथं पाणी देईन. तर हा जो उंचवटा भाग दिसतोय ना, याच्या खाली सगळी पानं दडून दिलेली आहे. आणि मग आता पाणी सोडायचं आणि काय दुसरं एवढंच काम राहणार. आणि मग ते आपोआप जातील सडून, नाही का. तसे आता हे पानं हे लगेच पडायला सुरुवात. तर हे आंब्याचे पानं आहे ना, काय ते खोडच जरा हे झालं आहे ना त्याच्यामुळं की काय, हे आंब्याचे पानं पडताय, हिरवे सुद्धा पडू राहिलेले आहे. आणि ते पानं पण पानं कसे टिपके असे दिसत आहे, असे पानांवर असे टिपके. तर चला हे तर झालं आहे आता माझं, म्हणजे बागकामातलं जे काही बागकाम म्हणजे मी काही फक्त खोदलं आहे, बाकी काही काम केलेलं नाही आहे. आणि पानं टाकली. तर आता हे झालेलं आहे, हे झालेलं, ते झालेलं, ते तिकडचं सगळं झालेलं. तर ते सर्व झालेलं आहे, इकडचं झालेलं आहे, फक्त राहिलेलं आहे ते तिकडचं. आता ते पाहता येईल काय करायचं ते. तर हे पहा असे पानांना असे डाग असं आहे. तरी आता वाचवतोच काय करावं. आणि वादळामध्ये हे कटकन मोडलं होतं एक चांगलं, एक असं मोठी फांदी अशी तुटलेली होती. आणि खोडकीडमुळं तर याला इंजेक्शन वगैरे सर्व दिलेलं आहे. हे सुद्धा टाकत असते मी काय सर्व आपले खडे, कसले खडे, मिठाचे खडे सुद्धा टाकून देत असते. ते त्याच्यामुळं कसं कीड वेगळी नाही लागत ना. आता टाकणार आहे तर राख टाकणार आहे, त्याच्यामुळं मग जरा काय म्हणतात ना जंतुविरहित राहतं त्यासाठी. आता हे राहिले पानं, आता हे पानांना जाळून मी काय करणार आहे, त्याची राखच करणार आहे, दुसरं काही नाही. चला इकडे पाणी द्यायचं राहिलं, आता इथं उद्या पाणी द्यायचं. आणि वांग्याला बघू किती मोठे वांगे आलेले, भाजी करायला टुकले छोटी वांगी. तर उद्याचं भाजीचं काम होऊन जाईल. उद्या रविवार, आज शनिवार. हे कसं काय मोडते. तर इथं एक लावलेलं आहे लिंबाचं झाड आणि तिथं एक लावलेलं आहे. कारण हे जे लिंबाचं झाड आहे ना, हे आपोआप फांदी वाळत जातं आहे ना, त्याच्यामुळं
हे काही टिकायचं नाही. आता एवढंच राहिलेली फांदी कललेली ती पण खालीच अशी, ती काही वरती नाही, पण त्याला लिंब आहे म्हणून मग ती ठेवली अशी. ती वाळली नाही म्हणून ठेवली. तर हे काही लिंब आहे ना म्हणून कळ्या पण येऊ राहिलेल्या आहे ना. आता कसं पाणी पण देत राहते ना त्याच्यामुळं, तर हे त्याच्यामुळं बरं असतं. चला आता गवत काढायचं, तेवढं जेवढं काढलं तेवढं दिलं गाडून, तसं उगणारच आहे. आणि हे माझं काम राहणारच आहे. 8-15 दिवसांनी पुन्हा यावंच लागणार आहे पुन्हा गवत काढायला, कारण पाणी जितकं देऊ तेवढं गवत वाढतंच आहे की नाही. आणि मग पाणी नाही दिलं तर मग याच्यातलं जे पानांचा खच टाकलेला आहे ते सडणार कसं काय, मग ते सडणार नाही. पुढचं आता पुढं बघू आता त्या गवतांचं काय करायचं, पण त्यात फेकूनच द्यावं लागणार आहे. आता हेच कुजवायचं चालू आहे. तर असा पडलेल्या पानांचा आहे ना मी यंदा आहे ना असा वापर केलेला आहे. मागच्या वेळेस मी नुसती अशी ठेवत होती, पण यावेळेस मी असं जरा डोकं लढवलं, म्हटलं की आता आपण गाडूनच देऊ म्हटलं. नाही तर मागच्या वेळेस ठेवले आणि नंतर शेवटी जाळून टाकले, कारण त्याच्यामुळे आहे ना खूप असे झुरळ होत होते. आणि इथंसुद्धा पानं होते ना, तर इतके झुरळ निघत होते ना. मग शेवटी पानं आता दिले ना गाडले ना, तर एकसुद्धा झुरळ दिसत नाही बघा. असं पानांमध्ये झुरळ व्हायचे. चला मग आजचा लॉग हा इथपर्यंतच होता, म्हणजे रविवारचा. आता उद्या मला बाकीचं घरातली स्वच्छता करायची आहे.